भास्करराव जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये पारित झालं, आज परिषदेमध्ये त्याच्यावरती चर्चा केली जाणार आहे। काय आपली विरोधकांची भूमिका असेल, कारण की जे आंदोलन झालं होतं त्याला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता। असं आहे की त्या जनसुरक्षा विधेयक, त्याचं नाव आता जनसुरक्षा विधेयक राहिलेलं नाही, तर डाव्या कडव्या विचारांचं वगैरे असं ते विधेयकाचं नाव झालेलं आहे। सुरुवातीपासूनच त्या विधेयकाला आमचा विरोध होता, कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील। आणि आमचे सहकारी आता सचिन भाऊ अहिर इथे आहेत, वरच्या सभागृहामध्ये यावर चर्चा होईल। त्याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी झाली की त्या विधेयकावर आम्ही बोलण्याच्या अनेक प्रकारची तयारी करून ठेवलेली होती, परंतु आपल्या ती जी दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमली गेली, त्या समितीचे आम्ही सदस्य आहोत। आणि विधानसभा अधिनियमामध्ये जे समिती सदस्य असतात त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं कुठंही विधानसभा अधिनियमामध्ये नाही। परंतु जेव्हा माझ्या वाचनात हे आलं की कौल आणि शकदर याच्यामध्ये मात्र ते बोलता येत नाही अशा प्रकारचा उल्लेख होता आणि ते माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी उठून उभा राहिलो, तो असाच राहिलो की कौल आणि शकदरमध्ये आम्हाला बोलता येणार नाही, पण विधानसभा अधिनियमामध्ये कुठेही याला विरोध म्हणजे बोलायला बंदी नाही। आणि म्हणून आम्ही सूचना केल्या, बहुमत त्यांचं आहे आणि ते विधेयक जे मंजूर झालं ते बहुमतावर होयचे बहुमत विधेयक मंजूर झालं असं अध्यक्षांनी केलेलं आहे। त्यामुळं बाहेर ज्या बातम्या आल्या की आम्ही त्या विधेयकाला बिनशर्त पाठिंबा दिला, आम्ही त्याचं समर्थन केलं, एक मतानं मंजूर झालं, हे साफ खोटं आहे। बहुमत त्यांचं आहे, त्या बहुमताच्या आधारावर त्यांनी विधेयक मंजूर केलं, ही वस्तुस्थिती आहे। महाविकास आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला होता आणि त्या विरोधाच्या वेळी आझाद मैदानामध्ये जे आंदोलन झालं होतं त्या सर्व पक्षांचे प्रमुख जे आहेत ते त्या ठिकाणी आंदोलन करत होते। आता पुढची भूमिका कशा पद्धतीने असेल? वारंवार आरोप करत होते की लोकशाहीची गळचेपी होते, स्वातंत्र्यावरती गदा येईल, अशा पद्धतीने की ते खालच्या सभागृहात विधेयक मंजूर झालं म्हणजे ते मंजूर झालं असं नाही, ते अजून वरच्या सभागृहामध्ये जाणार आहे। वरच्या सभागृहामध्ये चर्चा आहे, तिथेही विरोध करणारे आमचे सहकारी आहेतच। याचा अर्थ खालच्या सभागृहामध्ये पूर्णपणे त्यांचं बहुमत असल्यामुळं त्यांनी ते मंजूर करून घेतलं, याचा अर्थ ते वरच्या सभागृहामध्ये मंजूर होईल असं नाही। काल गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेनिमित्त कुठेतरी एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यावरून त्यांच्यावरती टीका होते। संजय राऊत असं म्हणतायत की दिल्लीला गेले, अमित शहांना भेटले आणि मी माझा पूर्ण पक्ष भाजपमध्ये विलीन करतो, मला मुख्यमंत्री करा, असं संजय राऊतांनी आरोप केलेले आहे। असं आहे की खासदार संजयजी राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत, ते काय बोलले यावर काही मी बोलणार नाही। परंतु एक मात्र गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला संजयराव राऊतांनी अशा प्रकारची विधानं केली, अशा प्रकारची माहिती ही संपूर्ण राज्याला आणि देशाला दिली, त्याच्यावर टीका झाली, आरोप झाला, पण कालांतराने संजयराव राऊतांनी सांगितलेलीच माहिती खरी ठरली। त्यामुळं आज कदाचित संजयराव राऊतांच्यावर टीका होत असेल, पण कालांतराने ते खरं ठरेल त्याची आपल्याला वाट बघावी लागेल। एक तुम्हाला योग्य वाटतंय या पद्धतीने सांगितलं याबद्दल? दुसरा प्रश्न। कॅमेरामॅन खंडू सह निवृत्ती, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।